गुड मॉर्निंग एव्हरीवन। आपण पाहत आहोत पाठ 18वा कारागिरी। तर मुलांनो, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे कुंभार काकांचं काम, त्यानंतर सुतार काकांचं काम, जिनगर मामाचं काम। अतिशय सुंदररित्या ते आपापल्या वस्तू कौशल्याने तयार करतात आणि त्यांचं कौतुकही आपण केलेलं आहोत आणि करणार आहोत। त्यानंतर जसं परड्या वगैरे सुंदर विणल्या जायच्या, कोणत्या वस्तू आपण बघितल्या, मोगा, डेरा, घट, तरळ, टिंगाणी, त्यानंतर लग्न कार्यामध्ये वापरायची तोरणं खूप सुंदर तयार केली जायची। त्यानंतर आजच्या आपण पुढच्या उत्तरार्धामध्ये या पाठामध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात तुमच्या सर्वांची सध्या आवडत असलेली रांगोळी। रांगोळी काढणं ही सुद्धा एक कलाच आहे। त्यानंतर शिंपी दादाचं काम खूप सुंदर असतं। त्याचप्रमाणे अजून ते दोऱ्यांचे असे हे तयार करतात पहा, चाप, ते त्यानंतर गोफण, मुसकी, गुरांच्या तोंडाला बांधायची दोरीदार अशी जाळीदार दोरी, ती मुसकी, हे सुद्धा याही मध्ये कला आहे, कौशल्य आहे। हे काम, ही कसब, ही कारागिरी याबाबत आपण आता या उत्तरार्धामध्ये माहिती घेणार आहोत। ठीक आहे, चला पाहूयात पान नंबर 52 वर ज्याप्रमाणे मुली परड्या घेऊन निघाल्या की ही परडी कोणाची असं विचारले की ऐट मिरवायचे। तसंच रांगोळी सुद्धा, तुमच्या रांगोळीची कौतुक केलं की खूप छान वाटतं साऱ्यांना। आणि तुम्ही सध्या काहीतरी मध्ये 1 वर्षापूर्वी सुरू केलं तर पाहते, त्याला काय म्हणतात, ते विणायचं, खुबी का कुसबी काय तरी म्हणत होतात पहा त्याला। तर ती सुद्धा एक कलाच होती। ते चावीचं किचेन वगैरे विणत होतात, वेणीचं काहीतरी विणत होतात ते, तर तसे ते कौशल्य आहेत। पण तुम्ही ते वर्गात बसून करत होतात, आपलं काम सोडून फावल्या वेळेमध्ये करणे। इवन मे महिन्यामध्ये सुद्धा तुमच्या भरलेल्या ज्या वह्या असतात त्या वह्यांची पानं काढून त्यापासून आपण निरनिराळ्या वस्तू तयार करू शकतो। शोभेच्या वस्तू, तुमचे वॉटर बॉटल याच्यापासून फेकून न देता आपण पुण्याचे फ्लॉवर पॉट तयार करू शकतो। आलं लक्षात? चला तर पाहूयात पुढे। तर IT वरून निघालं म्हणून सांगते। ऐट म्हणजे रुबाब, मिजाज करणं। तर लेखिका का म्हणतात IT या शब्दावरून त्यांना आठवलं, आमच्या थोरल्या काकूला रांगोळी काढायचा दांडगा नाद। दांडगा म्हणजे काय, तर खूप खूप आवडता छंद, नाद म्हणजे छंद। ठीक आहे, पहा, ठिपक्यांच्या तऱ्हेतऱ्हेच्या रांगोळ्या अंगणात ती अशी काढायची की त्या भुई फुलांना बघून उभ्या गावानं हेवा करावा। आत्ता मुलांना आपण फ्री हँड रांगोळी काढतो, त्यानंतर तुम्ही ते 5 बोटाची रांगोळी काढता, हे आत्ता एक अर्ध्या वर्षामध्ये आलेलं आहे। आमच्या लहानपणी आईला विचारा, मावशीला, आजीला विचारा, त्यांच्या लहानपणी ठिपक्यांची रांगोळी असायची। पहिल्यांदा जमिनीवर ठिपके टाकावे लागायचे, 8 बाय 8, 5 बाय 1, 5 टाकायचे। 5 बाय 1 म्हणजे काय, 5 ठिपके, मग 2च्या मध्ये मग 4, मग 2च्या मध्ये पुन्हा 3, मग पुन्हा 2, पुन्हा 1, असं 5 बाय 1 रांगोळी काढली। 8 बाय 8 रांगोळी काढली की कप बशा काढत होतो आम्ही। 5 बाय 5 काढले की छान तुळशीचं वृंदावन येत होतं। मग असे तऱ्हेतऱ्हेच्या रांगोळ्या गालीच्या, जमिनीवरच त्याच्यामध्ये रंग भरलं की गालीच्या तयार झाल्यासारखा दिसायचा। पूर्वीच्या काळी दिवाळीला रांगोळी काढणं, एकमेकांच्या दारासमोर रांगोळी काढणं म्हणजे एक स्पर्धा असायची। स्पर्धा दिवाळीला, लक्ष्मीपूजनच्या दिवशी, नागपंचमीला काढले ठिपके, सुंदर ठिपके इतके सुंदर काढले जायचे की असं वाटायचे जणू आकाशातल्या चांदण्या जमिनीवर उतरलेल्या आहेत। कौतुक नाही, असेच ठिपके। त्या ठिपके काढण्यामध्ये सुद्धा ना एक सुपिरियरपणा होता। 2 बोटाच्या चिमटीत धरून असे 2 बोट एकमेकांवरून सरकवले की तो ठिपका खूप सुंदर पडायचा। दोन्ही बाजूला टोकं आणि मध्ये असा ठपकू शेंगदाण्यासारखा फुगलेला दिसायचा। तर अशा ठिपक्या सुंदर काढून रांगोळ्या काढल्या जायच्या। मग लेखिका म्हणतात त्यांच्या काकू सुद्धा ठिपक्यांच्या मोठ्या रांगोळ्या काढायच्या आणि
त्या रांगोळ्या पाहून त्यांच्या आजूबाजूच्या सर्वांना हेवा वाटायचा. हेवा वाटणे म्हणजे असं कौतुक तर वाटणेच, परंतु त्यांना किती छान रांगोळी येते असं द्वेष वाटायचा, मत्सर वाटायचा. आलं लक्षात? त्याच रांगोळीला लेखिकेने म्हटलेले भुई फुले म्हटलेले आहेत. भुई म्हणजे जमीन, फुले म्हणजे असं वाटायचे की जमिनीवर जणू काही फुलं पसरवलेली आहेत. आलं लक्षात? तर ते मन लुभावून घ्यायचे, त्याच्यामध्ये मन मोहून घेतलं जायचं. पुढे पहा, मग रांगोळीचं सुद्धा असं सुंदर कौतुक केलेलं आहे. रांगोळी काढणं हे सुद्धा एक कौशल्य आहे. पुढे जाऊयात. आम्ही मुली तिच्या हाताखाली. मग मुली, छोट्या छोट्या मुलींनी हाताखाली काम करायचं. ते रंग दे, ते लाल रंग दे, पिवळं रंग दे, शेणानं सारून घे, सडा मारून घे, ती जराशी इकडं तिकडं रांगोळी झाली की कापडाने पुसून घे. यातही मोठी गंमत असते बरं का मुलांनो. छोट्या छोट्या मुलांना ही कामं करायला खूप आवडतात. पुढं पहा, शेणानं सारवायचं काम आमच्याकडं. पूर्वी शेणाचा सडा मारला जायचा. शेणानं पहिल्यांदा अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं, मग शेणानं सारवायचं आणि मग जरासं सुकलं की रांगोळी घालायची. ही गंमत आता सोसायट तुमच्याकडे नाही आहे. आम्ही सारं केलेलं आहे आणि खूप गंमत आहे त्यामध्ये. ती सांगेल त्या रीतीनं आम्ही ठिपक्या मांडायचो. 8x8 सांगितलं ना आत्ता, 12x12 असे ठिपक्या मांडायचे. आणि मग तिच्या चिमटीतली शिरगोळ्याच्या पिठाची धार. पहा, शिरगोळ्याच्या पिठाची धार म्हणजे ह्याचं केलेलं काय आहे तर कौतुक आहे. शिरगोळ्याच्या म्हणजे अशा पद्धतीने ती चिमटीतली रांगोळी टाकली जायची की त्याला शिरगोळ्याचं पीठ म्हटलेलं आहे. म्हणजे जसं आपण ते सांडगे वगैरे करतो की नाही, ते सांडगे कसे सुंदर तयार होतात, तसे शिरगोळ्याच्या पिठाची धार अशी गिरवायची. ती हाताभर हुकूम म्हणजे हाताच्या हालचालीनुसार अशा हाताची हालचाली करायची की ते पिठाची धार पडल्यासारखी रांगोळी पडायची. की पाहणाऱ्यानं तोंडात बोट घातलंच पाहिजे. तोंडात बोट घालणे म्हणजे आश्चर्यचकित होणे, नवल वाटणे. अशा पद्धतीने ती रांगोळी फिरली जायची की बघणाऱ्याला खूप त्याचं आश्चर्य वाटायचं की कुणीकडून हात फिरवते आणि कुणीकडून ही रांगोळी पडते हे कळायचंच नाही. आलं लक्षात? पुढे पहा, आमच्या शाळेत रांगोळीत हात बसलेली एक चिमा नावाची मुलगी होती. लेखिकेने आठवण सांगितलेली आहे. वर्गामध्ये चिमा नावाची मुलगी होती, आमच्याच वयाची. एकदा आम्ही गावाबाहेरच्या तिच्या घरी भोंडला खेळायला गेलो. भोंडला म्हणजे हे दसऱ्यामध्ये त्यामध्ये हत्तीचं चित्र काढतात आणि त्याच्याभोवती फेर धरतात आणि फेर धरून ह्या स्त्रिया मुली गाणं म्हणतात. एक लिंबूबाई एक लिंबू झेलूबाई, 2 लिंबू झेलू. आठवलं तुम्हाला गाणं? तर हे फेर धरून हे गाणी गातात, फुगडी खेळतात, जिम्मा फुगडी. खूप मस्त रंगलेला असतो हा भोंडल्याचा खेळ. आणि नंतर मग सर्वांनी खेरापत आणायची आणि एकमेकींची खेरापत ओळखायची. असे हे खेळ आहेत. पारंपरिक खेळामध्ये खूप मोठा व्यायाम, मनाला व्यायाम, शरीराला व्यायाम व्हायचा. एकमेकांचे विचार एकमेकांना समजायचे. खेरापत ओळखणे, पदार्थांची चव घेतली जायची. ओके, तर असे पारंपरिक खेळसुद्धा खूप सुंदर होते. आजही वेळ मिळाला तर तुम्ही आणि असं बोंडला जर कोणी अरेंज केलं तर ही संधी तुम्ही दवडू नका. या संधीचा तुम्ही उपयोग करून घ्या. पहा, मग बोंडला खेळायला गेले तर तिथं वाखाच्या निरनिराळ्या सुंदर जिन्सा म्हणजे वस्तू. जिन्सा म्हणजे काय? वस्तू. तर पहा, वाखा म्हणजे हे एक दोर आहे. हे वाखा काय आहे? हे दोर. तर या वाखाच्या जाड जी दोर असते की नाही ती कुठे गेलं? वाखाच्या निरनिराळ्या सुंदर जिन्सा इथं तिथं पसरलेल्या आणि घरासमोर लांबच लांब कासरा तयार करण्यासाठी दोन्ही हात भरारा हालवत एक जण उभी. पहा, मग या ठिकाणी दोरे अजूनही आपल्याला शहरामध्ये सुद्धा पाहायला मिळतं. हे जिकडे तिकडे हे दोरी पडलेली असायची. कासरा म्हणजे
तर या ठिकाणी जनावर जे असतात ते बैलगाडीला वगैरे बांधतात ना, तो कासरा त्यांच्या गळ्यामध्ये आणि बैलगाडीला, त्याला म्हणायचं कासरा. तर हे कासरा जनावरे बांधण्यासाठी ती लांब दोरी जी असते ती तयार करत एक मुलगी उभी असायची. ती दोर भर 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 हलवली म्हणजे एकमेकांना त्या दोऱ्या गुंडाळल्या जातात, त्याचा पीळ पडतो आणि लहान दोरीची जाड दोरी बनते, त्याची व्याज असतो तो वाढतो. मग तो कासरा पाळीव जनावरांना बांधण्यासाठी वापरला जातो, ती दोरी. ओके, काय करायचे, ते लाकडाच्या मुठींना अडकवलेला वाखाचा कच्चा धागा. तर वाखा हा एक प्रकार आहे, त्याचा कच्चा धागा लाकडाच्या मुठींना अडकवलेला असायचा आणि असं भर 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 तुम्ही जसं मांजाची ते हे फिरवता ना चक्री, मांजाची चक्री तुम्ही दोन्ही हातामध्ये धरून फिरवता, परंतु हा जो वाखाचा कच्चा धागा आहे त्याची एका मुठीमध्ये नुसतं असं धरून गोल गोल फिरवलं की ते एकमेकाभोवती हे दोऱ्यांची पीळ पडत जातात आणि मग त्या टोकाला बसलेला माणूस हा पीळ एका ते गुंफीत झक्कासपैकी दोरखंड तयार व्हायचा. दोरखंड म्हणजे जाड अशी दोरी, दोरखंड फार सुंदर होती ती हात चलाखी. हात चलाखी म्हणजे त्यांच्या हातोहात बसलेली ही जादू, जादू नव्हे, ही एक कौशल्यच आहे, ह्याला आपण हात चलाखी म्हणतो. कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची. पहा, मग आता ही तयार केलेला दोरखंड कशा कशासाठी वापरला जातो पहा. कोणकोणत्या वस्तू तयार केल्या जातात, तर शिंकी. शिंकी म्हणजे वस्तू अदांतरी ठेवण्यासाठी केलेली दोराची टोपली. पूर्वीच्या काळी आता फ्रीज आहेत, रॅक आलेले आहेत, सेल्फ आहेत दुधादह्याचे भांडे ठेवायला, टोपली ठेवायला. तर पूर्वीच्या काळी आता हॉटपॉट आहे भाजी भाकरीचं टोपली ठेवायला. त्यावेळेला मग मांजर येतात, कुत्री येतात, जनावरं तोंड घालतात भाकरीच्या टोपलीमध्ये वगैरे, म्हणून मग हे छताला हे अडकवलं जायचं. आजही खेडेपाड्यांमध्ये आपल्याला हे दिसतं. मग छताला अडकवलं की त्याच्यामध्ये टोपली, दह्या दुधाची भांडी बरोबर त्यामध्ये ठेवली जाते शिंकी. ठीक आहे. त्यानंतर मुसकी. मुसकी म्हणजे गुरांच्या तोंडाला बांधायची जाळीदार दोरी. त्यानंतर गोफड शेतामध्ये वापरली जाते. त्यानंतर चापत्या. चापत्या म्हणजे दोऱ्यांचे कळलेले चाप. दोर, जाड दोर. कासरे, पाळीव जनावरांना बांधले जातात ते कासरे. पिशव्या, असलं काय काय शेतकऱ्यांच्या घरात लागणारं तिथं मस्तपैकी तयार व्हायचं. आलं लक्षात. मग घेऊसं वाटायचं, घ्यावंसं वाटत. कांदे बटाटे ठेवायला सैल चौकोनातल्या वाखाच्या पिशव्या. कांदे बटाटे असे चौकोन जरा खिडकी असलेल्या पिशव्या, ज्याने बाहेरून तर वारं लागतं पण कांदे बटाटे पडणार नाहीत एवढ्या लहान खिडक्या असलेल्या पिशव्या आमच्या घरी तेथून यायच्या. ताकाचा डेरा घुसळण्यासाठी रवीला लागणारी लहान धाटणीची दोरी यायची. पहा, पूर्वीच्या काळी लोणी जे काढलं जायचं ते लोणी आत्ता मिक्सरमध्ये काढलं जातं, पण पूर्वीच्या काळी असा एक डेरा ठेवत होते, एखादं भांडं ठेवायचे आणि मग त्याच्यामध्ये रवी ठेवली जायची. मग ती रवी आणि कॉटला किंवा खांबाला, त्या खांबाच्या भोवती दोरी घेऊन त्या डेऱ्याला रवीला बांधली जायची आणि नुसती अशी एकदा उजवा हात डावा हात मागे पुढे करून ही रवी घुसळली जायची आणि मग मस्तपैकी लोण्याचा गोळा वर तरळायचा. खूप सुंदर लोण्याचा गोळा तरळायचा. अशा पद्धतीने लोणी पूर्वी काढली जायची. आता मात्र ही लोणी कशामध्ये काढतात, मिक्सरमध्ये काढली जाते. हो, पण काही काही लोकांच्या घरामध्ये ही लोणी काढण्यासाठी रवीसुद्धा वापरतात बरं का. पण पूर्वी हीच रवी मात्र अशा दोरीच्या सहाय्याने फिरवली जायची. पुढे पहा, तसं पाहिलं तर आमच्या शेतकरी घरात अशी कारागिरीची एक एक वस्तू लागायचीच. चवर जोर द्यायचं आहे, लागायचीच म्हणजे कंपल्सरी लागायची शेतकऱ्यांच्या घरात. पिढ्यानपिढ्या आपली कोणती एक कला जोपासणारी आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करणारी ही मंडळी आमच्याकडे नेहमी राहायची. पहा, उदरनिर्वाह करणे, आपलं पोट भरणे, आपलं पोट भरण्यासाठी शेवटी ही कला आहे, परंतु ही कला जोपासत असताना त्यांचं कुटुंब त्यांच्यावर चालायचं. मग ही मंडळी आमच्याकडे म्हणजे लेखिकेच्या घरी नेहमी राहायची. म्हणजे
एरझारा घालणे हा शब्द कसा आहे पहा, शब्दप्रयोग वाक्यप्रचार आहे हा. एरझारा घालणे म्हणजे ये जा करणे. ओके, ये जा करायची. पुढे पहा, आता सुताराचं कार्य इथं दिसतं ना तुम्हाला, लाकडी घोडा. पूर्वी हे लाकडी घोडे असायचे लहान मुलांना. आता जसं सायकल आहे तसं कंपल्सरी लाकडी घोडे असायचे. तबडक तबडक घोडोबा, त्यावर बसले लाडोबा, लाडोबाचे लाड करते कोण, आजी आजोबा मावश्या दोन. म्हणजे आजोबांकडून मामाकडून हा लाकडी घोडा कंपल्सरी दिला. कंपल्सरी म्हणजे काय तर हौसेने दिला जायचा. ठीक आहे. पुढे पहा, सुतारानं यावं आणि लाकडी खेळणी देऊन जावं. कंपल्सरी, कंपल्सरी म्हणण्यापेक्षा तर हाऊस असा शब्द योग्य ठरेल. तर सुतारानं काय करायचं, लाकडी खेळणी द्यायचे. पालख पाळणा आणून द्यावा. आणून द्यावा म्हणजे एखाद्याच्या घरी बाळ जन्मलं की मग तिथं ते लाकडी घोडा, लाकडी खेळणी, पाळणा हे सुतार देऊन जायचे. मग डाव रवी घेऊन यावं. घरातले खांब त्याच्याच हातचे. पूर्वी पहा अंगणामध्ये वगैरे घरात खांब असायचे. लक्ष्मी म्हणून याच्यावर देवाऱ्यावर सुद्धा खांब असतात, आजही आहेत ते. दरवाजे सुद्धा तोच करायच्या. लाकडी वस्तू करणारा कारागीर कोण, सुतार दादा. ओके. पुढे पहा, तीच गोष्ट शिंप्याची. आता शिंपी दादा काय काय करायची पाहू. आमचे कपडे तर तो शिवून आणायचाच, पण रंगीबेरंगी तुकडे पण घेऊन यायचा. पहा, शिंपी दादा कपडे शिवून आणत होते. घरी यायचे, माप घेऊन जायचे. सण आलं की काही कार्यक्रम असेल की शिंपी दादा साऱ्यांना मापानुसार कपडे शिवून द्यायचे. आणि मग शिवलेल्या कपड्यांमधून रंगीबेरंगी तुकडे असतात ना, ते तुकडे सारे घेऊन यायचे. कोणासाठी, आजीसाठी. आजी काय करायची पहा, आमची आजी त्यातून बाहुल्या करायची. बाहुल्या लहान लहान अंगडी, टोपडी, 9 खणांची चोळी, पायघोळ परकर, मुलांसाठी पांघरुणं म्हणजे आपण गोधड्या म्हणतो, मोठ्यांसाठी वाकळ घरातच तयार व्हायचे. आजी लोकांचं हेच काम असायचं. सगळे चिंध्या गोळा करायच्या आणि मग त्यापासून गोधडी वगैरे तयार करायचे. बाळ जन्मलं की बाळांसाठी दुपट्या वगैरे हातावरच तयार केले जायचे. पहा, हे इथे दाखवले पहा, कुंचले म्हणतात ह्याला. ह्या कुंचल्यांवर छान रंगीत मणी लावून ह्याची सजावट आजीने केली की वा रे वा, बाळाच्या डोक्यावर खांद्यावर वाटायचं की चंद्र चांदण्यांनी जागा घेतलेली आहे. इतकं सुंदर ते तयार करतात. आलं लक्षात. पहा, मग अंगडी, टोपडी, 9 खणांची चोळी. चोळी असते, चोळी म्हणजे घालायचं, अंगात घालायचं चोळी. त्यानंतर पायघोळ परकर, मुलांसाठी पांघरुणं म्हणजे दुपटी वगैरे, वाकळं सारं कोण तयार करायचं, आजी तयार करायची. लहानग्यांसाठी नक्षीदार दुपटी ती अशी शिवायची की घरोघरची मागणी आलीच पाहिजे. म्हणजे लेखिकेच्या घरी वगैरे आजी दुपट्या शिवायची आणि मग बाळाच्या सासरी हे दुपटं दिलं की खूप कौतुक व्हायचं. कुणाचं, मुलीचं. पहा, आलीच पाहिजे बारशाच्या वेळी. मग बारशाला हे सारं दुपटं कुंचलं शिवून दिलं जातात, कुंची वगैरे शिवून दिले जातात. ओके. आणि मग बारशाला ते सारं मांडलं जातं. मग मांडलं की 4 चौघे शेजारचे आजूबाजूचे मैत्रिणी पाहणार आणि मग ऑर्डर येणारच की आमच्या बाळाला सुद्धा करून द्यावं. आणि अगदी आनंदाने करून दिलं जात. कुंची तर अशी फैनाबाज शिवायची. पहा, फैनाबाज म्हणजे सुरेख, सुंदर याला शब्द वापरलेला आहे. फैनाबाज आपण म्हणतो ना झक्कास, भन्नाट असं, तर तसं फैनाबाज लेखिकेचा शब्द आपण बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. फैनाबाज शिवायची ती की माहेरवाशिणीचा रुबाब सासरी जोकला गेलाच पाहिजे. जोकणे म्हणजे मापणे, तोलणे, तुलना करणे, गुणांची कदर करणे. मग माहेरवाशीण बाळाला घेऊन सासरी गेली, असे कुंची घेऊन गेली की मग माहेरच्या लोकांचं कौतुक केलं जायचं, गुणांची कदर केली जायची. गुणगानांसह ज्यांच्या त्याच्या जवळ, गुणगानांसह म्हणजे कौतुक गुणगान केलं जायचं. ज्यांच्या त्यांच्या जवळ म्हणजे प्रत्येकाजवळ. सासू
आता मुलगी सासरी गेली की मग ती सासू तिच्या बहिणीला, तिच्या भावाला, तिच्या साऱ्या लोकांना सुनेच्या माहेरचं, त्यांनी केलेल्या कारागिरीचं कौतुक करत असे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने ग्रामीण भागांमध्ये ही जी कलाकुसर आहे बाप, इथं पणत्या तयार करणे, त्या ठिकाणी काय काय वस्तू तयार करताना आपल्याला दाखवलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या घरामध्ये बऱ्याच वस्तू असतात कारागिरीने तयार केलेल्या, त्या वस्तू शोधायच्या आणि प्रत्येक गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे. ओके.